आज नागपंचमी आहे. परंपरेनं सांगितलं की सापाला दूध अर्पण करायचं असतं, पण खरी गोष्ट ही आहे आजच्या दिवशी आपण भीतीला, अहंकाराला आणि दुर्बलतेला दूध पाजायचं असतं. साप तो फक्त एक प्राणी नाही, तो शक्तीचं, नियंत्रणाचं आणि मनाच्या खोल पातळीवरच्या शक्तीचं प्रतीक आहे. तो तेव्हा डसतोच जेव्हा त्याला उगाच त्रास दिला जातो. माणसाच्या स्वभावात सुद्धा हेच आहे. जेव्हा आपल्या आत्मसन्मानाला, स्वप्नांना आणि माणूसपणाला सतत झटका दिला जातो, तेव्हा आपल्या आतला साप जागा होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो साप दंशासाठी नाही तर संरक्षणासाठी जागा व्हावा, तो बदलासाठी जागा व्हावा. आज नागपंचमी आहे. तुझ्या आतल्या स्वतःला विचार, तुला भीती वाटते आहे की तुला लढावंसं वाटतंय? कारण ही वेळ आहे भीती झटकून ताकदीनं उभं राहण्याची. ही वेळ आहे मुळाशी जाण्याची. ही वेळ आहे नागासारखं न दिसता नागासारखं सामर्थ्य अंगी बाळगण्याची. स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्यातली झोपलेली शक्ती जागृत कर. मग कोणताही विषारी काळ तुझं काहीही वाकडं करू शकत नाही. आज स्वतःला प्रणाम कर. आज स्वतःला प्रणाम कर की तू अजूनही शांत आहेस. कारण जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा तुझं सामर्थ्य तू अख्ख्या जगाला दाखवशील आणि सगळं जग तुझी गर्जना ऐकेल. शुभ नागपंचमी.